आज तुम्हाला मी सांगतो, लाडके बहीण योजना 1500 रुपये दिले, 1500 रुपये दिले, 1500 रुपयांनी काय होतं, काय होत नाही. परंतु एक सर्वसामान्य लाडक्या बहिणीच्या संसाराला हातभार लागतो. ती काहीतरी मुलांना खरेदी करते, घरातल्या व्यक्तींसाठी खरेदी करते. महिला ही कुटुंबाचं प्रमुख असते. तिला ताकद देणार की नाही. फक्त आपण बोलायचं असं नसतं, तिला आत्मसन्मान मिळाला पाहिजे. आता आर्थिक स्वातंत्र्य आपण दिलं, तिच्या हाताने आमच्या लाडक्या बहिणीच्या सैन्यात पैसे निघणार, त्यामुळे घरात देखील त्यांचं मान वाढला. लाडकी बहीण योजना सगळे काय म्हणाले, चुनावी जुमला आहे. त्यांना वाटलं आता देणार, मग कोर्टात गेले. कोर्टाने त्यांना लपड दिली, वळवलं. आम्ही लाडकी बहीण योजना राबवली, 1500 रुपये देणं सुरू केलं. लेक लाडकी लखपती ती योजना सुरू आहे आमची. आज या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं की, आणि अजितदादांनी पण काल सांगितलं की जे आम्ही बोललोय ते आमची आर्थिक परिस्थिती जशी जशी मजबूत होईल तसं आम्ही करणार. 2100 रुपये आम्ही बोललोय आणि म्हणून आम्हाला विश्वास आहे की आम्ही जे बोललोय ते आम्ही करणार. आम्ही प्रिंटिंग मिस्टेकवाला आमचं सरकार नाही. लाडकी बहीण योजनेमुळे लाडक्या बहिणींनी लाडक्या बहिणी देताना दिल्या इतक्या जणांना, आता तुम्ही त्याच्यामध्ये वेगवेगळे निकष लावून कमी करत चालला. खांडेकर साहेब, तुम्ही बाकी लोकांचं ऐकून बोलू नका. सांगतो, ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत एकही बहीण वंचित राहणार नाही. 4 व्हीलर गाडी आहे, इन्कम टॅक्स भरतायत. आता निकष आम्ही बदललेत का? 2.5 लाखाच्या पेक्षा जास्ती उत्पन्नवाल्याला देणार नाही आम्ही सांगितलं का? पात्रतेत निकषामध्ये बसतात त्या एकाही लाडक्या बहिणीचं जर आम्ही पैसे दिले नाही तर तुम्ही पकडा आम्हाला. चला, ज्या अपात्र होत्या त्यावेळेला तर सगळ्यांना सरसकट ज्यांनी मागितलं त्यांना दिलं. नाही, आता बघा, जे आम्ही दिलेलं आहे, आता इथून पुढे जे निकषात बसतील त्यांनाच देणार. आता जे दिलेलं आहे ते त्यांचं परत काढून घेणार आहे. आम्ही देणारे आहोत ना, देणार आहे, ठीक आहे. परंतु आता जे आहे निकषामध्ये बसणारी आमची लाडकी बहीण या पासून वंचित राहणार नाही.